मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। महाराष्ट्रात ॲग्रिस्टॅकचा पहिला पथदर्शी प्रकल्प, शेतकरी आयडीद्वारे खत वितरणात पारदर्शकता वाढणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान। राज्यातल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्राचा वापर केला जाणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्राचा वापर केला जाणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी ओळखपत्र अर्थात फॉर्म आयडीसह इतर विषयांवर ऑनलाईन बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्राचा वापर करून देशातला पहिला पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रात राबवला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं। या उपक्रमामुळे खतांचं वितरण अधिक नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं होणार असून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीनं मिळेल, तसंच बनावट व्यवहारांना आळा बसून प्रणाली अधिक विश्वासार्ह होणार आहे। खरीप हंगाम 2026 करता युरिया आणि डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल आणि मे महिन्यात तयार ठेवण्याचं काटेकोर नियोजन कृषी विभागानं करावं। शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी। कोणत्याही कंपनीनं किंवा विक्रेत्यांनी खतांसोबत इतर उत्पादनं घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना करू नये, असे निर्देशही भरणे यांनी दिले आहेत। खत उपलब्धता आणि नियोजनाचा आढावा त्यांनी मंत्रालयात एका बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते। सप्तनगरी